आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल। बातमी आहे स्वदेशीच्या जागरणाची। 15 नोव्हेंबर पासून नागपूरवरून सुरू झालेली स्वदेशी स्वावलंबन संकल्प रथ यात्रा आता पूर्ण जोमात आहे। स्वदेशी अपनाव, आत्मनिर्भर बनो, लोकल फॉर व्होकल हा संदेश घेऊन ही रथ यात्रा देशभरात धडकणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि लोकल फॉर व्होकलच्या आव्हानाला जनापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅट आणि स्वदेशी जागरण मंचने ही भव्य रथ यात्रा काढली आहे। ही यात्रा विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे। जिथे रथ जाईल, व्यापारी, स्वदेशी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने स्वागत करणार। रोज 4 ते 5 गावात रथ पोहोचणार। स्थानिक आमदार किंवा मान्यवर हिरवी झेंडी दाखवतील। LED स्क्रीन, स्वदेशी गीत, नारे, संकल्प पत्रक आणि व्यापारी हिताचे पत्रक यांच्या मार्फत जनजागरण होणार। ही फक्त रथ यात्रा नाही, तर स्वदेशीच्या राष्ट्रीय पुनर्जागरणाचा संकल्प आहे। देशातील व्यापार, उद्योग, शिक्षण आणि उपभोगात स्वदेशीला प्राधान्य देऊन भारताला आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि जगात मान सन्मान मिळवून देण्याचा निर्धार आहे। अमरावतीत यात्रेची जबाबदारी कॅट विदर्भ अध्यक्ष विनोदभाई कलंत्री आणि राष्ट्रीय समन्वयक श्यामबाई शर्मा यांच्याकडे आहे। लोंदे ज्वेलर्सचे राजेश लोंदे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे। स्वदेशी जागरण मंचचे अजय पत्के, पुरुषोत्तम गुरव, धनंजय भिडे, प्रवीण मसे आणि कॅट अमरावतीचे अध्यक्ष गोविंद सोमानी, सारंग राऊत, पुरणलाला, आत्माराम पुरस्वानी, डॉक्टर कुंजन वेद, डॉक्टर केतकी बोकरे यांच्यासह अनेक व्यापारी कार्यकर्ते दिन रात मेहनत घेतात। ही रथ यात्रा स्वदेशीच्या विचाराला घराघरापर्यंत पोहोचवणारी आणि आत्मनिर्भर भारत घडवणारी ऐतिहासिक मोहीम ठरणार आहे। दिल्ली व्यापाऱ्यांची सर्वोच्च संस्था आहे, ज्याचे जवळपास 7 कोटी व्यापारी आणि 40,000 संघटना हे कॅटचे सदस्य आहेत। आज जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे स्वदेशी भाव हा जागवण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे। कारण विदेशी कंपन्यांच्या जो आपल्या व्यापारावर आघात होत आहे, तसंच ऑनलाईनमुळे आपल्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे। म्हणून आमचा या गोष्टीवर भर आहे की वोकल फॉर लोकलच्या माध्यमातून आम्ही इथे लोकल प्रोडक्शन, लोकल उत्पाद तसेच लोकल व्यापार हे प्रमोट करू इच्छितो आणि ज्याच्यामुळे आमची स्थानिक इकॉनॉमी ही सुदृढ राहील आणि स्थानिक लोकांना रोजगार भेटेल आणि गावातला पैसा गावात राहील, देशाचा पैसा देशात राहील, ही ह्या मागचा हा उद्देश आहे। त्या निमित्तानं आमचे राष्ट्रीय सचिव BC भरतिया हे थोड्याच वेळात तिथे येत आहे, ते प्रेसला संबोधित करणार। आपलं नाव? मी विनोद कलंत्री, अध्यक्ष विदर्भ प्रांत, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स। हमारे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी और RSS के सर संचालक डॉक्टर मोहन भागवत दोनों ने अपने अपने भाषणों में इस बात पे जोर दिया है कि हमें स्वदेशी वस्त्र, स्वदेशी चीज़ों को ही अपनाना है, देश की अर्थव्यवस्था को मजबूत करना है। इसलिए कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स स्वदेशी जागरण मंच के साथ पूरे देश में रथ चला रही है, जगह जगह लोगों को जागृत कर रहे हैं, पैम्पलेट्स बांट रहे हैं कि जो भी आप खर्च करो उसके पहले अपने आप में सोचो कि ये देसी है कि विदेशी है। दिल से हमें देशी रहना है, हमारे खर्चों के लिए, ज़रूरतों के लिए स्वदेशी रहना है और सिर्फ मजबूरी में हमें विदेशी रहना है। तो सबसे मैं आपके चैनल से सबसे मैं आह्वान करता हूँ कि आप स्वदेशी माल ही अपनाएं, यही हमारे देश को, भारत माता को एक मजबूत अर्थव्यवस्था बना सकते हैं। धन्यवाद। अशा घडामोडीसाठी बघत रहा उमेन्स 24 चॅनल।